नमस्कार सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांना 5 पट फायदा जास्त होऊ शकतो. मोठी ब्रेकिंग न्यूज. आज महाराष्ट्राच्या शेतकरी आंदोलनाचा ऐतिहासिक दिवस, महत्त्वाचा दिवस आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना 5 पट मोठा बदल देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती समोर येत आहे आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिलेले पत्र अखेर मंजूर झाले स्पष्ट होत आहे. ही बातमी म्हणजेच केवळ सरकारचा निर्णय नाही तर शेतकऱ्यांना एकजूट संघर्ष आणि स्वभाव मोठा विजय आहे. नागपूर गोवा प्रस्तावित असलेले शक्तीपीठ महामार्ग नावाखाली हजारो शेतकरी सुपीक जमिनी अधिग्रहित करणारे प्रयत्न सुरू होते. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना देशदोडी लावण्याचा हा डाव होता आणि जमीन शेतकऱ्यांना फक्त मालमहत्व नाही तर त्याची आई आहे आणि त्याचा श्वास ऊर्ध्वहीन आहे आणि पुढच्या पिढीला भविष्य आहे. पण सुरुवातीला सरकारकडून जो मोबदला जाहीर करण्यात आला आहे तो अत्यंत अपूर्ण होता, अन्य कारण होता आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार होता. त्यामुळे राज्यभर संपत्तीचा लाट उसळली, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरले, आंदोलन झाली, मोठा चर्चा निघाली आणि सरकारला जाब विचारण्यात आला. आज त्याच्या संघर्षाचा फळ मिळाल्याच दिसून येत आहे. सूत्राच्या माहितीनुसार शक्तीपीठ महामार्गाचा 5 पट मोठा बदल देण्याच्या मार्गावर सरकारनं सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय सरकारच्या ध्येयाने झाला नाही तर शेतकऱ्यांना लढून मिळवणारा हा निर्णय म्हणजे सरकारला शेतकऱ्यांना ताकदीने झुंजवला, झाकला आणि याचा पुरावा आहे. मात्र शेतकरी संघटना आणि नेत्यांनी स्पष्ट केले आहे की लढा अजून संपलेले नाही, कारण शेतकऱ्यांना आणि आता प्रत्यक्ष अंमली यामध्ये फरक असतो. जोपर्यंत हा निर्णय लेखी स्वरूपात जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना सामान्य मिळत नाही. जोपर्यंत जबरदस्तीचा आणि जमिनी अधिकारनं पूर्णपणे थांबत नाही आणि योग्य पुराव्यासाठी रोख हमी मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना थांबत बसणार नाही. राजू शेट्टी यांनी ठामपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांना समय संपलेला आणि अन्य सहन केले जाणार नाही. शेतकऱ्यांना विकासाचा विरोध करत नाही, पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे तो कधी तयार नाही. आज हा 5 पट मोठ्याबद्दल निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना एकजूट, ताकद, संघर्ष, दिशा आणि नेतृत्वाचा विश्वास प्रतीक आहे. हा विजय प्रत्येक त्या मायबाप शेतकरी आहे त्यांना उन्हात उभा राहून आपली जमीन वाचवण्यासाठी आवाज उठवला. आज आनंद व्यक्त करत पण सावधान राहा, कारण इतिहास सांगत आहे की हक्क मिळवण्यासाठी लढा करावा आणि तो टिकवण्यासाठी जागणिक करावा लागत आहे. शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा शेतकऱ्यांना सरकारला स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांना दुर्लक्षित करून कोणतेही विकास होऊ शकत नाही. धन्यवाद.